छोट्या संत्र्याचं रोप आणलेलं आहे आणि आता ते लावणार आहोत आम्ही. याला मँडरीन असं म्हणतात इकडे. आणि छोटी संत्रे खूप अतिशय गोड असतात. तर ही आता हे रोप आम्ही आता खड्ड्यामध्ये लावणार आहोत. तर इकडे असा हा मोठा खड्डा केलेला आहे. इकडे बघा, हा मोठा खड्डा केलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये ते रोप लावणार आहोत. इथं जो पाईप दिसत आहे हे ऑटोमॅटिक पाण्यासाठी स्प्रिंकलर असतात त्याचा पाईप आहे. आणि नंतर याच्यामध्ये छोटे पाईप लावले जातात आणि वेळच्या वेळी याला रोपाला पाणी दिलं जातं. वायफायच्या सहाय्याने ते आपोआप आपल्याला सुरू करता येतं. कुंडीतून रोप बाहेर काढण्यासाठी जरा कुंडीला प्रेस केलेलं आहे आणि 2-3 दिवस रोपाला पाणी द्यायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला कुंडीतील रोप बाहेर काढायचं असतं तेव्हा असं प्रेस केल्यानंतर हे रोप आपल्याला सहजपणे बाहेर काढता येतं. कुंडीमधून रोप काढलेलं आहे आणि आता या खड्ड्यामध्ये बरोबर या कुंडीच्या मापाचाच खड्डा केला होता आणि खड्ड्यामध्ये ठेवलेलं आहे. आता आजूबाजूची माती आहे ती पण पसरवणार आहोत आणि रेडीमेड आणलेलं जे ऑर्गॅनिक सॉईल आहे ती पण आम्ही याच्यामध्ये घालणार आहोत. तर ही गार्डन बेडची सॉईल आहे. तर ही याच्यामध्ये घालून सुरुवातीला खड्डा भरणार आहोत आणि अशा प्रकारे ही गार्डन सॉईल याच्यामध्ये घातलेली आहे. रेडीमेड आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंपोस्ट वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. आणि छानपैकी आता ते प्रेस करून घेऊया, कारण त्या खड्ड्यामध्ये रोप ठेवल्यानंतर त्या मुळांमध्ये आजूबाजूला पोकळी शिल्लक राहता कामा नये. तर अशा प्रकारे छानपैकी माती अशी प्रेस करून घ्यायची, त्यामुळे रोप छान प्रकारे वाढतं आणि मुळांमध्ये हवेच्या पोकळ्या शिल्लक राहत नाहीत. नंतर खड्ड्यातून काढलेली मातीसुद्धा ही आजूबाजूला पुन्हा टाकली आणि खड्डा असा पूर्णपणे भरून घेतला. खड्ड्यातली काढलेली बरीचशी माती या खड्ड्यासाठी पुन्हा वापरण्यात आली. माती छान प्रेस करून झाल्यानंतर रोपाला पाणी देण्यात आलं. भरपूर पाणी दिलं की जेणेकरून सगळी माती ओली होईल. अशा प्रकारे रोपाला पाणी दिलं आणि मँडरीन म्हणजे छोट्या संत्र्याचं रोप लावून तयार झालेलं आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.